हे दुबई वगैरे म्हणलं तर काय झालं हो साहेब, दुबई तर म्हणत राहतं, बट ते हे बी तर राहावं की काय म्हणतात इथं बसून लोकांची गोष्टी ऐकण्यापेक्षा म्हणून विचार करला की उगाच तिकडे गेलेलं बरं का म्हणून करला विचार करला. हं. आता गावाला गेलो नाही, गावातले लोकं काय म्हणतात, "म्हणतो साहेब काय चाललंय? मग कधी चारलं मग बुंदे?" आता बुंदे चारायचे दिवस मला माहिती राहील तर मी तुम्हाला सांगत नव्हतो का? हां. मग माझं मलाच कळणं मॅच कधी खाता की म्हणून मी विचार करायला लाव. तुम्ही मला बुंदी विचारायला लाव का? अ, मग मग ते नाही, नाही तुम्ही असं का म्हणलं होतंय. मग होते तर बघा मग कुठेतरी आम्हाला तुम्ही विचारलं एवढा भोकाच्या आम्हाला कधी तुम्ही तुम्ही स्वतः बघा. सांगा की बाबा फलाना ठिकाणी पोरगी आहे. बघतोस का? पसंत येते का? बघ पसंत आलं तर मग आपण विषय पुढे बोलूत. असं नाही. मग साहेब आमदा आहे का मग बुंदे? का अजून वाटच बघावं? अरे देवा! आता काय म्हणावं? मला कधी-कधी तर असं वाटत होतं, की म्या गावालाच का भरावं म्हटलं मी वाटतं. हं. हां. अहो, बघा तुम्ही ज्या माणसाला त्याचंच माहिती नाही, की कधी होणार आहे म्हणायचं आणि तुम्ही त्याला म्हणता म्हणजे कधी बुंदी चारलोस म्हटल्यावर त्याला काय म्हणणार आहे? चुलीवर पाण्यामध्ये कुठेतरी बुडून मरायचा विचार करतोय. हां. माझं तसं हालत आहे. हं. आता ह्याला कोण समजावून सांगा बरं? हं, हं. मेल म्हणणारे म्हणतात, बट म्हणायचं बी तर एक हे पाहिजे ना, की बाबा का बरं म्हणलं, का नाही? ते हां, ठीक आहे. त्याला कुठचं जमलंय, ऑलरेडी जमलंय लगीन तर मग तुम्ही त्याला म्हणा नाही, की मग आमदा आहे का मग? ऑलरेडी झाले की सॉरी कधी आहे मग तारीख काय काढ दाखवा असं म्हणतं तर मग माणूस जरा खुशीने हे करतो. ते काहीच नाही पहिलेच बुंदे आहे मग आमदा बुंदे चारला का मग? का अजून वाटच बघावं? अरे म्हटलं, काय विचित्र प्राणी भेटला बाबा माझ्या नशिबाला. हं, हं, हं. मग मी म्हटलं मग एक एक असं आमच्या गावात एक माणूस भेटेल तर मला, की मग "काय चालू आहे हो साहेब, कधी आलो?" म्हटलं. म्हटलं, "काल परवाच आलो" म्हटलं. आलं म्हटलं, "मग काय मग आमदा मग आहे मग बुंदे मग?" म्या म्हटलं, "बुंदे? पोरगी नाही का नाही तुम्हाला बुंद्याचं पडलंय मग?" "काय रे पोरगी नाही का नाही म्हणतोस जेव्हा वेळेल तेव्हा रडत राहतोस म्हण." मी म्हटलं, "दिसला का तुला?" म्हटलं, "कुठं भेटलेलं का पोरगी? सगळ्याला गव्हर्नमेंट नोकरदार पाहिजे. आम्ही आणा कुठून?" म्हटलं गव्हर्नमेंट नोकरी. हं. मग अजून एक भेटलं. त्याच्या संगट एक दारू पिऊन होता. "अरे, तू बी सिंगल, म्या बी सिंगल. दोघं मिळून करूत कुठेतरी मिंगल म्हण." हं. आता अशा माणसाला कोण सांगावं सांगा बरं? हं. मला हसू बी ओलालं त्याच्यावर, राग बी ओलाला त्याच्यावर. करावं तर करावं काय माणूस? हं. म्हणून तर तुम्हाला म्हणलं बघा कुठेतरी एखादं पोरगी आहे का? मग आमचं कुठेतरी कल्याण होऊन जातं विचार करला म्या. तुम्ही म्हणजे आम्ही कुठं बघावं म्हणून सांगितलं तुम्ही आमच्यापेक्षा जास्ती रडला हो तुम्ही. हं, हं, हं. म्हणा आता तुम्ही म्हणू का तुम्ही लगीनाचा विचार करून पार फ्रस्ट्रेशन होऊन गेला बाबा त्यामुळे लगीन करून पागल होत असाल म्हणू नका आता. हं, मग हं. आता आम्ही ते ज्यावरनं होत नाही बघा, रात्रीच्या झोपेमध्ये असं वाटतंय, की ते नाही का ते आम्हाला कोणतरी पोरगी मग हार घालायला आमचं ते आहे. त्यामुळे तर व्हायला गेलं, की सोयरीक करणाऱ्या आजकाल माहिती आहे का, आजकाल कसं झालं माहिती आहे, सोयरीक करणाऱ्याचंच गळ्याला जास्ती टॉर्चर झालंय. हं, 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 हं,
बरोबर आहे.